हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. तुम्ही हे तर ऐकलंच असेल ना, मिक्सीमे डार्लो 60 ग्रामच्या नावाला व्हिडिओ, तो सत्तूच्या रिगार्डिंगवाला. तो तर सगळ्यांनीच बघितला आहे. आणि आज आपला जो व्हिडिओ आहे ना, तो त्यावरच आहे की सत्तू हे आहे काय, आणि सत्तू कशापासून बनतं, आणि हे खरंच इफेक्टिव्ह आहे का. आणि जे बाकीचे लोक बोलतात की तुम्ही सत्तू घेऊन वे प्रोटीनला सुद्धा रिप्लेस करू शकता, तर हे खरं आहे का. आणि सायंटिफिक पॉइंट जे असतात ते काय बोलत आहे सत्तूच्या रिगार्डिंग, आणि सत्तूमध्ये कंटेंट काय आहे, आणि त्यांनी खरंच मसल गेनिंग होऊ शकतं का. तर हे सगळे जे पॉइंट आहे ना, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळे कव्हर होऊन जाणार. तर चला मित्रांनो, आता सुरू करूया की पॉइंट नंबर वन. पॉइंट नंबर वन हे आहे की सत्तू आहे काय, सत्तू बनतं कशापासून. सत्तू जे आहे ना, ते रोस्टेड चण्याचं पावडर असतं. तर तुम्ही रोस्टेड चण्याला मिक्सरमध्ये पावडर फॉर्ममध्ये केला ना, तर तो सत्तू बनतं. खूप साऱ्या ठिकाणी त्यात वेगवेगळ्या गोष्टी पण ॲड केल्या जातात, आणि हे आत्ताच व्हायरल झालेली गोष्ट नाही आहे. जसं की उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, या ठिकाणी ह्या गोष्टी पहिलेपासून यूज होतात. आणि यात प्रोटीन, मॅग्नेशियम, आयरन याचं क्वांटिटी सत्तूच्या पावडरमध्ये जास्त असतं. आणि फायबर्सची क्वांटिटी सुद्धा त्यात जास्त असते. तर मित्रांनो, दुसरा पॉइंट हा येतो ना, की हे कोणत्या वेनी तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे सत्तू हे कोणत्या वेनी चांगलं आहे तुमच्यासाठी, आणि यात काय आहे ज्यामुळे हे तुमच्यासाठी चांगलं आहे. फर्स्ट पॉइंट हे आहे ना, की यात चांगल्या क्वांटिटीमध्ये आहे ना प्लांट प्रोटीन मिळतं तुम्हाला. आणि दुसरा पॉइंट हा येतं की हे समरमध्ये हायड्रेशनसाठी सुद्धा चांगलं आहे. आणि यात कॉम्प्लेक्स कार्ब असल्यामुळे ना तुम्हाला एक लॉंग टर्म पर्यंत स्टेबल एनर्जी प्रोव्हाइड होते. म्हणजे तुम्ही मॉर्निंगला जरी कन्झ्युम केला ना तुम्ही सत्तू, तर तुम्हाला मीन्स मिड डे पर्यंत सुद्धा प्रॉपर एनर्जी स्लो लेवलनी तुम्हाला प्रोव्हाइड होत राहते, ज्यामुळे तुम्हाला प्रॉपर एनर्जी स्टेबल वाटतं. मीन्स तुम्ही डाएटवर असेल आणि तुम्ही सत्तू कन्झ्युम करत असाल ना, तर तुम्हाला आहे ना खूप वेळपर्यंत तुमची ती जी एनर्जी आहे ना, ती सस्टेन राहते. तर मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट हा येतं ना, की हे जे सत्व आहे हे खरंच वे प्रोटीनला रिप्लेस करू शकतं का. तर आपण आता प्रोटीनची क्वांटिटी आणि कॅलरीजनुसार त्याला कम्पेअर करू. आता तुम्ही नॉर्मल जर सत्तू पकडलं ना, तर त्यात तुम्हाला 100 ग्राममध्ये तुम्हाला 20 ग्राम ऑफ प्रोटीन आणि 400 कॅलरीज मिळतात. आणि साईडला वे प्रोटीन जर पकडलं ना, तर वे प्रोटीनच्या सिंगल स्कूपमधून तुम्हाला नियर अबाउट 25 ग्राम ऑफ प्रोटीन मिळतं, आणि कॅलरीज 130 to 140 कॅलरीज मिळतात. तर आता तुमच्या समोरासमोर कम्पॅरिझन आहे, तर तुम्हाला वाटतं का की हे रिप्लेस करू शकतं. जर इन केस तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल वेट लॉसवर आहे, तर इतक्या जास्त कॅलरीज तुम्ही कन्झ्युम करणार का फक्त 20 ग्राम ऑफ प्रोटीनसाठी. आणि दुसऱ्या साईडला वे प्रोटीन आहे. तर वे प्रोटीनमध्ये आणि याच्यात काय डिफरन्स येतो माहिती आहे का. यात पण 20 ग्राम ऑफ प्रोटीन आहे, आणि यात पण 25 ग्राम ऑफ प्रोटीन येतं, पण कॅलरीजमध्ये डिफरन्स येतं. आणि सेकंड गोष्ट ही आहे ना, की अमिनो ॲसिड प्रोफाईल. तुम्ही जर इन केस मसल गेनिंग करत आहात ना, तर फक्त तुम्हाला हे इम्पॉर्टंट नाही आहे की प्रोटीन क्वांटिटी किती आहे, तुम्हाला हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की त्याची अमिनो ॲसिड प्रोफाईल कशी आहे. जसं की इसेन्शियल अमिनो ॲसिड जे आहे ना, ते मसल गेनिंगसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. जसं की लॅक्सिन झालं. आणि हे अमिनो ॲसिड आहे ना, हे कुठेतरी सत्तूमध्ये कमी पडतात. सो म्हणून मेन ॲन्सर हे येतं ना, की हे रिप्लेस करू शकत नाही. हे फूड आयटम वेगळं झालं, आणि वे प्रोटीन हे एक वेगळं झालं. तर हे कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही पकडसाल ना, तर तुम्ही कोणत्याही वेनी सत्तूच्या जागी जर तुम्ही हे जर सिलेक्ट करत असाल ना वे प्रोटीन, तर ते बेटर ऑप्शन आहे. मित्रांनो, तर नेक्स्ट पॉईंट आता हा येतं ना, की मी डेली सत्तू कन्झ्युम केलं पाहिजे का, किंवा त्याचे मी जर डेली सत्तू कन्झ्युम केलं तर त्यांनी काय चांगलं होऊ शकतं आणि काय वाईट होऊ शकतं. तर पहिले चांगलं म्हणसाल तर तुम्हाला खूप लॉंग टर्मपर्यंत एनर्जी स्टेबल एनर्जी प्रोव्हाइड होणार, आणि त्यात फायबरची क्वांटिटी असल्यामुळे डायजेशन पण प्रॉपर होणार. आणि एक अफोर्डेबल ऑप्शन आहे ते, आणि तुम्हाला त्यातून एक स्टेबल अमाऊंट ऑफ प्रोटीनसुद्धा मिळणार. पण अदर साईडमध्ये बॅड गोष्टी हे आहे ना त्याच्या रिलेटेड, जर तुम्ही डेली कन्झ्युम करत असेल ना, तर तुम्हाला ब्लोटिंगचा इश्यू होऊ शकतो. ब्लोटिंग सोबत तुम्हाला हाय इन कॅलरीज आहे ते,
तर असं होऊ शकतं की जर इन केस तुम्ही डेली आणि जास्त अमाऊंट मध्ये जर सत्तू कंझ्युम करत आहे ना, तर तुमचं वेट गेनिंग सुद्धा होऊ शकतं. मेन आता मुद्दा हा येतो ना की प्रॅक्टिकल वे काय आहे, की म्हणजे सत्तू घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे, वे प्रोटीन घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे, यातलं प्रॅक्टिकल वे काय आहे. प्रॅक्टिकल वे हे आहे ना मित्रांनो, की तुम्ही दोन्ही पण कन्झ्युम करा, पण प्रॉपर अमाऊंटमध्ये आणि प्रॉपर वेमध्ये कन्झ्युम करा. जर इन केस तुम्ही सत्तू कंझ्युम करत आहेत ना, तर त्याला ॲज अ डिफरंट सप्लिमेंट म्हणून तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्ही त्याला प्रोटीनची मतलब म्हणजे जे वे प्रोटीन आहे ना, त्याच्याशी रिप्लेसमेंट करायसाठी ट्राय करू नका. म्हणजे तुम्ही इन केस जिम करत आहे ना, तर त्याच्यानंतर जे ॲज अ पोस्ट वर्कआउट म्हणून तुम्ही वे प्रोटीन घेता ना, तर ते डिफरंटच राहू द्या. जर इन केस तुम्हाला एखाद्या लो एनर्जी फील होत असेल, तर तुम्ही एक स्मॉल अमाऊंट ऑफ सत्तू घेऊ शकता. कारण की त्यात तुम्ही स्मॉल अमाऊंट मी याच्यासाठी बोलतोय, कारण की ते कॅलरी डेन्स आहे, त्यात खूप जास्त कॅलरी आहेत. तर तुम्हाला त्याच्यामुळे एनर्जी तर मिळेल, पण तुम्हाला लॉंग टर्ममध्ये होऊ शकतं की जो तुमचा जिमचा किंवा वेट लॉसचा इफेक्ट आहे तो कमी होऊ शकतो. तर म्हणून बोलतोय की तुम्ही प्रॅक्टिकल वेनी दोन्हीही कन्झ्युम करा, पण प्रॉपर अमाऊंट आणि प्रॉपर वेमध्ये कन्झ्युम करा. तर मित्रांनो, फायनल काय आहे? फायनल हेच आहे की सत्तू जे आहे ना, ते तुमच्या बॉडीसाठी चांगलंच आहे, नाही असं नाही. कारण की त्यातले जे कंटेंट आहे ना, ते तुमच्या बॉडीसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी चांगलेच आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही ते प्रॉपर अमाऊंटमध्ये आणि प्रॉपर वेनी यूज केलं पाहिजे. आणि ते वे प्रोटीनला रिप्लेस नाही करू शकत. आता याच्यावर तुमचं वेगळं मत असू शकतं. तुम्हाला जे पण वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पण माझ्यानुसार तरी असं आहे ना की ते वे प्रोटीनला रिप्लेस नाही करू शकत. आणि ते ॲज अ तुम्ही डिफरंट फूड किंवा इव्हिनिंग स्नॅक म्हणून बाकी ठिकाणी घेऊ शकता. आणि होप सो तुमचे आता बरेचसे जे सत्तूचे रिलेटेड क्वेश्चन्स असेल ते सॉल्व्ह झाले असेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर इन केस तुम्हाला सत्तूच्या रिलेटेड अजून काहीही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असे वेगवेगळे फिटनेसच्या रिलेटेड कंटेंट हवे असेल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, थँक्यू.